विषयी आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषयी आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, तर इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाहीत, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर इतिहास म्हणजे राजांच्या चरित्राचा विषय, असे स्वामी विवेकानंद सांगतात. आणि इतिहास म्हणजे सामाजिक, धार्मिक, आर्थिक कालपट होय, असे कार्ल मार्क्स सांगतात. मी भारताचा इतिहास माझ्या भाषणात सांगू शकते, पण अनेक पुस्तकं आहेत त्यात तुम्ही तो वाचू शकता. पण भारताचा वर्तमान आज मला सांगणं जास्त महत्वाचं वाटतंय, म्हणून मी इथे उभी आहे. देश मेरा जल रहा है, आग लगी है सीने में, हुक्मरान सब व्यस्त है, खून गरीब का पीने में, तो राम मंदिर या बाबरी का पक्ष नहीं मैं लाई हूँ, तो राम मंदिर या बाबरी का पक्ष नहीं मैं लाई हूँ, घायल भारत चीख रहा है, चीख सुनाने आई हूँ, चीख सुनाने आई हूँ. नमस्कार, मी उत्कर्षा संदीप देशमुख, जी प्रशाला शाळा लासूरगाव या शाळेत इयत्ता 10वी वर्गात शिकते. सर्वप्रथम येथे बसलेल्या विद्यार्थ्यांना, जमलेल्या पालकांना, आदरणीय गुरुजनांना, माननीय सरपंच, उपसरपंच, शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कित्येक लढाया लढून, बलिदाने देऊन, स्वतःच्या प्राणांची आहुती वाहून अखेरीस स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती सांगू शकते जिने कधी पारतंत्र्य पाहिलंय, गुलामगिरी पाहिली. स्वातंत्र्याचे मूल्य हे शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहे. आपण सर्व नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. मैं उस देश की नागरिक हूँ, मैं उस देश की नागरिक हूँ जिस देश में ओठों पे गंगा और हाथों में तिरंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जिस देश में ओठों पे गंगा और हाथों में तिरंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है. मैं उस देश की नागरिक हूँ जो ठुकराए हुए की शरण स्थली बन जाता है और 7 समंदर पार परदेशियों को भी अपने ब्रदर्स एंड सिस्टर बुलाता है. यही प्रेम की पूज्य भूमि भारत प्रजासत्ताक कहलाता है. भारत प्रजासत्ताक कहलाता है. भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं ऐकली तरी अभिमानानं उर भरून येतं. गौरवानं मान उंचावते, आपल्या दमन्यातून रक्त सरसाळायला लागतं. 1857 साली सुरू झालेला स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी समाप्त झाला. 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. कुणामुळे झाला, कसा झाला, तर तो देशभक्तांमुळे झाला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांनी प्रयत्न केले म्हणून झाला. मैं उनको शब्द चढ़ाती हूँ, हिंद जिनकी जान था, नाम हिंदुस्तानी जिनका मजहब हिंदुस्तान था. रक्त से रंगते थे धरती को आर्यों की ललकार पर, रक्त से रंगते थे धरती को आर्यों की ललकार पर, और जय हिंद का नारा सदा लिखा था जेलों की दीवार पर. अरे हाथों में बंधी थी बेड़िया, हाथों में बंधी थी बेड़िया, दिल मगर आजाद था, रक्त के अंतिम कतरे में भी भारत जिंदाबाद था. भारत स्वतंत्र झाला, पण हवा तसा सुराज्यात बदललेला दिसत नाही. तो स्वप्नातला हवा तसा भारत आज दिसत नाही. कारण पूर्वी इनामापेक्षा इमान हा शब्द जास्त महत्वाचा मानला जात होता. पण आज भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारीचा विसरूनच गेलोय आपण. या भारताच्या तेजस्वी सूर्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. या भारताच्या तेजस्वी सूर्याला गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय. अरे फक्त 52 सेकंद स्थिर उभा राहून राष्ट्रगीत म्हणल्यानं कुणी राष्ट्रभक्त होत नसतं. राष्ट्रभक्त होतं ते बंधुत्वाच्या भावनेनं, राष्ट्रभक्त होतं ते राष्ट्र उभारणीसाठी केलेल्या प्रयत्नानं, राष्ट्रभक्त होतं ते कर्तव्यनिष्ठतेनं, राष्ट्रभक्त बनता येतं ते इमानदारीनं. हे गुण आहेत का आपल्यात?
आहेत का या क्षमता आपल्यात? आणि नसतील तर आपण देशभक्त आहोत का? अरे देशभक्त तर ते आहेत जे आज त्या सह्याद्रीच्या कड्यावरती आपल्या संरक्षणासाठी झगडतात. देशभक्त ते आहेत जे महामारीच्या काळात कर्तव्यनिष्ठ राहतात. देशभक्त हे इथे बसलेले शिक्षक सुद्धा आहेत जे आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सतत कार्यरत असतात. या चिमुकल्यांच्या पंखात गरुड झेप घेण्याची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण करतात. असं काहीतरी करा जेणेकरून या देशाच्या प्रगतीत खालीचा वाटा तुमचाही असेल. पण आम्ही तर वास्तव सोडून मात्र स्वतंत्र भारताचे नारे लावत फिरतो, प्रजासत्ताक भारताचे नारे लावत फिरतो. पण हे स्वातंत्र्य सोपे नाही. 14 ऑगस्टच्या रात्री स्वतंत्र भारताची गाथा लिहिताना अनेक शूरवीरांचं रक्त इतिहासाच्या पानांवर सांडले आणि तेव्हा पुढे स्वातंत्र्य आपल्या हाती आले. कतरा कतरा खून दिया था, वीर जवानी जुनून दिया था, खड़े अंग्रेज मरे नहीं तो गोलियों से भून दिया था. गोलियों के गाल नहीं थे, ना आवाज वजीरों की, खनखनाहट गूंज रही थी सेल्यूलर में जंजीरों की. राजनीति से मिला नहीं है, नहीं खरीदा पैसों से. नीति का राजनीति से मिला नहीं है, नहीं खरीदा पैसों से. सौदा लहू का बोल हुआ था भगत सिंह जैसों से. खाई गोलियां सीने में और कुछ लटके थे फंदों पर. खाई गोलियां सीने में और कुछ लटके थे फंदों पर. तब आजादी की डोरी उठी थी कुर्बानी के कंधों पर. अरे किडे, मुंग्या, पशु पक्षी, राणे वने, झाडे झुडपे यांच्या पसाऱ्यात जगणाऱ्यांपेक्षा थोडासा तर्क मेंदू आणि 2 हात 2 पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस. ज्याच्या हृदयात श्रद्धायुक्त प्रेमाचे अखंड झरे वाहतात तो म्हणजे माणूस. आणि आहार, निद्रा, भय, मैथून या 4 गोष्टी पशु पक्षी करतात, पण 5वी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे तो म्हणजे माणूस. आणि जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा अंगठा 4 बोटांपासून वेगळा झाला आणि त्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोलारा उभा केला तो म्हणजे माणूस. या माणसाच्या बुद्धीची झेप एवढी की तो चंद्रावर पोहोचला. त्याच्या बुद्धीची धाव एवढी की त्यानं समुद्र काबीज केला, त्यानं नद्या अडवल्या, त्यानं जंगल ताब्यात घेतली. इथंच सगळा घोळ झाला. जशी त्यानं जंगल ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवळ संपली. जसं त्याने विशाल समुद्रावर राज्य केलं, पण मनात संकुचित चक्र तयार झालं. आज कुठलंही वर्तमानपत्र वाचा, कुठलीही बातमी बघा, न्यूज बघा, फोन मध्ये कुठलाही ऍप खोला, प्रचंड गती दिसेल. कुणाची? माणसांची. पण ती गर्दी गप्प असते आया बहिणींची आबरू लुटताना. ती गर्दी गप्प असते आया बहिणींची आबरू लुटताना. एखादा दुर्दैवी अपघात होतो, रक्ताच्या खारोळ्यात माणसं तडफडतात, तिथेही गर्दी असते. पण ती कशासाठी? तेव्हा सुनामी येते, भूकंप येतो, मातीच्या ढिगाऱ्याखाली हाडामासांची माणसं गाडली जातात. तिथेही गर्दी असते, पण ती कशासाठी? तेव्हा त्या गर्दीतलाच कुणीतरी येऊन भाषण देतो, तर गर्दीतलाच कुणीतरी प्रेतांच्या अंगावरील दागिने ओरबाटण्यात मग्न असतो. आज गर्दी कुठे नाही. रेल्वेत जा, बसमध्ये जा, दुकानात जा, हॉस्पिटलमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी गर्दी असते. पण कशासाठी? हे बघण्यासाठी की आसपासची माणसं उपाशी आहेत, लेकरं शाळेविना आहेत, हॉस्पिटलमध्ये कळ्या खुडल्या जातात. हे बघण्यासाठी आज मातीच्या भिंतींना सिमेंटचा गिलावा आला, पण माणुसकीचा ओढावा मात्र पापुद्रे उडावे तसा उडून गेला. आणि आपण म्हणतो हा भारत स्वतंत्र झाला, हा भारत प्रजासत्ताक झाला. पण हा भारत जरी मुक्त झाला असला तरी जात, धर्म, पंथ, भेदभाव ह्या बेड्या अजूनही आपल्या हातात आहेच. कधी होणार या मुक्त? जे असे जातीय दंगली बनवे पेटवतात त्यांना फक्त इतकंच सांगणं आहे, रावण नहीं हम पलने देंगे साधुओं के वेश में, अफजल नहीं पलट सकते हैं अब्दुल कलाम की देश में, फौलादी हिंदुस्तान है ये दुर्योधन की जान नहीं, और भगत सिंह की मिट्टी पर खालिस्तान की मांग नहीं. इतिहास में जो हो चुके हैं फिर वो पाप नहीं होंगे, सहले पार मोहम्मद गोरी हरगिज माफ नहीं होंगे, रण विजय के बाद भी रंग के वस्त्र नहीं हम छोड़ेंगे, कलिक फतेह के बाद भी अशोक अस्त्र नहीं अब छोड़ेंगे. 57 के जीत की डोली झांसी रोकी जाएगी, अब के बाद भगत
बंटने देंगे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई इन्हें नहीं हम बंटने देंगे। कसम भारत माँ की हमें देश नहीं हम मिटने देंगे। धन्यवाद।